17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर होणार। 2008 साली मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात 6 जणांचा झाला होता मृत्यू। ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राडा, बॅनरबाजीवरून दोनही शिवसेना आमने-सामने। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी वकिलांशी करणार चर्चा। दिल्लीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक। ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची करणार मागणी। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये करणार प्रवेश। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात भाजपची मोर्चे बांधणी, काँग्रेसला धक्का। माझ्यावरचे आरोप सिद्ध न झाल्यास मला पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी द्यावी, धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा। मनसे नेते बाळा नांदगावकर आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार। मुंबईतील कोळी समाजाच्या विविध मुद्द्यांवर होणार भेट, राजकीय चर्चांचीही शक्यता। शेतकरी कर्जमाफी, शेत पिकाला हमीभाव, नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक। आज दिल्लीत संसद भवन परिसरात आंदोलन करणार, केंद्राकडे करणार कर्जमाफीची मागणी। ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं सेनेचा अपमान करण्यासारखं, सीएम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध। एक दिवस संसदीय अधिवेशन रायगडावर घ्या, शरद पवार यांचे खासदार निलेश लंके यांची लोकसभेमध्ये मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित केली विनंती। ड्रग्ज पार्टी प्रकरणी खडसेंचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकरांसह 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार, न्यायालयामध्ये करणार हजर। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील ईडब्ल्यूएस 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारकडून रद्द, विद्यार्थी पालकांच्या आक्षेपानंतर सरकारचा यू-टर्न। मॅगीच्या पॅकेटमध्ये आढळली मिलीलिपाल, अहिल्यानगरमधील किळसवाणा प्रकार, अन्न औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल। भंडारा जिल्ह्यात एटीएम मशीनमध्ये विषारी साप, कर्मचाऱ्यांची तारांबळ, अखेर सर्पमित्रांनी हा साप पकडला। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन 10 दिवस बंद, पुरातत्व खात्याकडून मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम केलं जाणार, देवीचं मुखदर्शन चालू राहणार। सह्याद्रीची धूप 121% वाढली, बेसुमार वृक्षतोड, अवैध उत्खनन, मानवी अतिक्रमणाचा परिणाम, सर्वाधिक धूप तामिळनाडूत। बुद्धिबळाची विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूरमध्ये ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत, शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार दिव्याचा नागरी सत्कार। अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ, 1 ऑगस्टपासून नवे टॅरिफ लागू होणार, शेअर बाजारावरही परिणाम, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला। इस्रो आणि नासासाठी ऐतिहासिक दिवस, निसार उपग्रह अवकाशामध्ये झेपावला, नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम, पृथ्वीचे निरीक्षण करणारा भारताचा पहिला उपग्रह। कपिलवास्तू परिसरातील उत्खननामध्ये आढळले गौतम बुद्धांचे अवशेष, तब्बल 127 वर्षांनी भारतात सोपस्टोन क्रिस्टल कास्केट, वाळूच्या खडकापासून तयार केलेली पेटी, सुवर्ण अलंकार आणि मौल्यवान दगडांचा यामध्ये समावेश।